2026 मध्ये 1 एप्रिल 2026 या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा बघा. आणि चैत्र पौर्णिमेनिमित्त आपल्या घरामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे. ज्या पण महिलांना नवरात्रमध्ये कुलदेवीची सेवा करणं शक्य झाली नाही, कोणतीच सेवा त्यांना करणं शक्य झाले नाही, ह्यांनी चैत्र पौर्णिमे दिवशी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तुम्ही ह्या दिवशी आपल्या कुलदेवतेची सेवा घरामध्ये करू शकता. तर आपल्याला कोणत्या अशा प्रभावी सेवा करायच्या आहेत, देवीचा कुळाचार कसा करायचा या दिवशी, याविषयी अगदी सोप्या भाषेत माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 1 एप्रिल 2026 या दिवशी आहे बुधवार आणि पौर्णिमा सकाळी 7:07 सुरू होत आहे. बुधवारी सकाळी. तर बुधवारी सकाळी पौर्णिमा सुरू होत आहे. तर सुरू होत आहे याचाच अर्थ सूर्यानं बघितलेली पौर्णिमा ही बुधवारीच आहे बघा. आणि गुरुवारी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल 2026 या दिवशी 7:41 सकाळी पौर्णिमा समाप्ती होत आहे. तर आपल्याला देवीचा कुळाचार, देवीचे ज्या पण सेवा असतील, विधी असतील, ते सर्व आपल्याला 1 एप्रिल 2026 या दिवशीच करायचे आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला सर्व विधी करून घ्यायचे आहेत, कारण दुसऱ्या दिवशीच म्हणजे 2 एप्रिलला पौर्णिमा सकाळी 7:41 समाप्त होत आहे. तर आपल्याला सर्व गोष्टी या बुधवारी म्हणजे 1 एप्रिललाच करायच्या. ह्या गोष्टी लक्षात घ्या आधी. तर आता प्रथम तुम्हाला सांगते बघा, ज्या पण महिलांना म्हणजे चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली होती. आता चैत्र नवरात्र हीच शारदीय नवरात्र सारखीच असते बघा. चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली होती आणि या दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला देवीची, कुलदेवीची आपल्या सेवा करायची होती, किंवा देवीच्या नावाने एखादी सवासनी व्यक्ती जेवायला बोलवायची होती घरी, किंवा एखादी कुमारिका बोलवायची होती. पण देवीची ओटीसुद्धा आपल्याला भरायची होती. पण तुम्हाला हे करणं काही शक्यच झालं नाही. या दिवसांमध्ये तुमच्याकडनं आई भगवतीचीच म्हणजे आपल्या कुलदेवतेची सेवा कोणत्याही प्रकारची घरामध्ये झालेली नाही. तर तुम्ही चैत्र पौर्णिमे दिवशी, अगदी महत्त्वाचा दिवस आहे, प्रत्येक महिलेनं आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा ही नक्कीच करा. कुलदेवतेचा आशीर्वाद असणं आपल्यासोबत हे खूप महत्त्वाचं असतं बघा. आपण कुलदेवतेची जेवढी सेवा करतो, कुलदेवतेची जेवढी पूजा करतो, तेवढं आपल्या कुटुंबातील अडचणी, संकट हे दूर होत असतात. यासाठी आपल्याला चैत्र पौर्णिमे दिवशी आपल्याला जेवढी सेवा करणं शक्य आहे तेवढी सर्व सेवा आपल्या देवीची करायची आहे. तर आता प्रथम तुम्हाला सांगते की ज्या दिवशी पौर्णिमा आहे म्हणजे चैत्र पौर्णिमा, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे बघा. तर ह्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपल्याला आपल्या घरातली थोडीफार स्वच्छता करून घ्यायची आहे बघा. पौर्णिमेचा दिवस आहे. घरामध्ये फरशा वगैरे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. आपली जे प्रवेशद्वाराची चौकट असते ती सुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायची आहे. त्यानंतर अंघोळ वगैरे आपल्याला करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर बघा, आपला प्रथम पहिल्यांदा काम करायचं आहे, तर आपल्याला हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्याला करून घ्यायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. न चुकता हे सर्व गोष्टी घरामध्ये नक्की करा. आता त्या दिवशी ना खूप महत्त्वाची सेवा आहे, महत्त्वाची एक गोष्ट आहे बघा, जी चैत्र पौर्णिमे दिवशी आपल्याला करायची आहे. प्रत्येक पौर्णिमेला जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल, पण चैत्र पौर्णिमेला नक्की करा. प्रत्येक सुवासिनी महिलेनं ही गोष्ट आपल्या घरामध्ये करा. तर काय करायचं, थोडंसं कुंकू घ्यायचं, हळद घ्यायचं, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं, थोडंसं गंगाजल टाकायचं आणि हे सर्व मिक्स करायचं. आणि आपल्या प्रवेशद्वाराचं जे दार आहे बघा, आपलं आपण जिथून घरामध्ये प्रवेश करतो त्याचं जे दार आहे पुढचं, त्या दारावरती आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक अगदी व्यवस्थित काढा. माहिती नसेल स्वस्तिक कसं काढायचं तुम्ही बघून काढा, पण स्वस्तिक काढताना चुका करू नका. व्यवस्थित स्वस्तिक कुंकवाने आणि हळद मिक्स करून केलेलं ते मिश्रण असतं, त्यांना आपल्याला स्वस्तिक व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आता हे सर्व झाल्यानंतर काय करायचं, आपल्या घरामध्ये बघा, प्रथम आपल्याला तुम्हाला मी सांगते की त्या दिवशी पौर्णिमा आहे. घरामध्ये आपल्या कुलदेवतेचा जर टाक असेल किंवा कुलदेवतेची मूर्ती जरी असेल तुमच्या घरामध्ये, तरी सुद्धा आपल्याला त्या दिवशी मूर्तीवरती अभिषेक हा करायचा आहे. पंचामृताचा अभिषेक आपल्याला मूर्तीवरती करून घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये जे देव आहेत, स्वामींची जर मूर्ती असेल तर मूर्तीला सुद्धा अभिषेक करायचा. स्वामींच्या सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा आहे. आता कुलदेवतेची मूर्ती पण नाही आणि तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचा टाक सुद्धा नाही, पण तुम्हाला सेवा करायची आहे. सेवा खूप महत्त्वाची असते आणि सेवा जेवढी आपण करतो ना तेवढा आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होत असतात बघा. कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती असणे खूप महत्त्वाचं असतं.
तर तुम्हाला सांगते, तुमच्या घरामध्ये मूर्ती नाही तर तुमच्या घरामध्ये फोटो तरी असेल ना कुलदेवतेचा, तर फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्या. त्यानंतर फोटोची पूजा करा. सर्व देवांना सर्व प्रकारची फुलं अर्पण करा. हळदी कुंकू लावा, स्वामींना अष्टगंध लावा, हिना अत्तर लावा, कुलदेवतेला हळदी कुंकू लावा. सर्व व्यवस्थित फुलं वगैरे अर्पण करा, व्यवस्थित पूजा करा. घरामध्ये दिवा प्रज्वलित करा, घंटानाद करा, दिवा धूप अगरबत्ती सर्व घरामध्ये लावून घ्या. त्यानंतर प्रसन्न वातावरण सकाळी निर्माण करा. त्या दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमे दिवशी कुळाचार करायचा असतो. तर कुळाचार कसा करायचा असतो, तर बघा, ह्या 9 दिवसामध्ये आपल्याला देवीची कोणतीच सेवा करणं शक्य झालं नाही, कोणतीच सेवा करणं शक्य झालं नाही. पण आपल्याला सेवा तर करायची आहे. बघा, सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. तर आपल्याला कुळाचार म्हणजे काय करायचं, ह्या दिवशी तुम्ही घरामध्ये पुरणपोळीचं जेवण बनवू शकता, आरत्या करू शकता त्या दिवशी सकाळी. त्यानंतर आपल्या घरामध्ये एखाद्या सवासनी महिलेला बोलवू शकता जेवणासाठी, किंवा एखाद्या कन्या म्हणजे एखाद्या मुलीला सुद्धा घरामध्ये बोलवू शकता. एखादी कन्या पूजन तुम्ही घरामध्ये करू शकता, एखाद्या मुलीला बोलावून सुद्धा जेवू घालू शकता, किंवा एखाद्या सवासण्या महिलेला सुद्धा घरामध्ये बोलून तुम्ही जेवू घालू शकता. त्याचप्रमाणे ह्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवतेची तुम्ही ओटी सुद्धा घरामध्ये भरू शकता. जवळपास जर तुमच्या कुलदेवतेचं मंदिर जर जवळ असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन कुलदेवतेची ओटी भरा. नसेल तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन ओटी भरणं शक्य, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी कुलदेवती आहे बघा, देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा टाक असेल, कुलदेवतेचा फोटो असेल, तर तुम्ही तिथं सुद्धा देवीची ओटी तुमच्या घरामध्ये सुद्धा भरू शकता. तर ओटी भरण्यासाठी जास्त सामान सुद्धा लागत नाही, छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ओटी नक्की भरा. आपल्या कुलदेवतेची ओटी भरणं खूप महत्त्वाचं असतं बघा. तर तुम्हाला हे सर्व चैत्र पौर्णिमे दिवशी तुम्ही घरामध्ये करू शकता दिवसभरामध्ये. तर आता त्या दिवशी सेवा कोणती करायची, अगदी महत्त्वाची सेवा आहे बघा. तुम्हाला खूप महिलांना सांगते की आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात बघा, खूप समस्या. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्याच कामामध्ये यश येत नसतं. आपण हाती घेतलेल्या कामामध्ये सुद्धा आपल्याला यश येत नाही. आपण एखादा व्यवसाय सुरू केला त्याच्यामध्ये सुद्धा अडचणी आपल्याला येत असतात, किंवा आपण जर हाती घेतलेल्या कामामध्ये आपल्याला यश येत नाही. आपल्या घरामध्ये जर वादविवाद होत असतील, आपल्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम चाललेले आहे, तर तुम्ही नक्कीच तुमच्या कुलदेवतेची सेवा पूजा घरामध्ये करा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून मार्ग तर मिळेल, शिवाय तुमच्या हाती घेतलेल्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला यश येईल. एक कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहील. तर कुलदेवतेची सेवा कोणत्या आहे त्याविषयी तुम्हाला सांगते. त्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेची मूर्ती असेल किंवा टाक असेल बघा, तर तुम्हाला ताम्हणामध्ये मूर्ती घ्यायची आहे किंवा टाक घ्यायचं आहे, आणि आपल्या डोक्यापासून पायापर्यंत कुंकुमार्जन घरामध्ये करायचं आहे बघा. कुंकुमार्जनाची सेवा खूप महत्त्वाची असते बघा. तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये कुंकुमार्जनाची सेवा सुद्धा चैत्र पौर्णिमे दिवशी करू शकता. त्याचप्रमाणे बघा, ह्या दिवशी अतिशय महत्त्वाची सेवा आहे, प्रत्येक महिलेनं करायची बघा. ह्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला शक्य झालं नाही तर अजून एकदा तुम्हाला एक सांगते गोष्ट, की बघा, ज्या भागामध्ये ह्या चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जात नाही, पण ही जी चैत्र नवरात्र असते ती शारदीय नवरात्रसारखीच मोठी नवरात्र असते. म्हणून काय करायचं आपल्याला, तर आपल्याला ह्या 9 दिवसामध्ये कोणतीच सेवा करणं शक्य झालेलं नाही. तर तुम्हाला चैत्र पौर्णिमे दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ एका बैठकीत पूर्ण घरामध्ये करायचा आहे बघा. दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तुम्ही तुमच्या घरामध्ये जर केला तर तुमच्या आयुष्यातील संकटे अडचणी नक्की दूर होतील बघा. तुमची जी पण समस्या असेल त्यातून तुम्हाला नक्की मार्ग मिळेल. एक पाठ नक्की करा. पाठ कसा करायचा असतो ह्याविषयी पूर्ण माहितीदार व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही नक्कीच बघून घ्या. पाठाचे काही 1-2च नियम आहेत, त्या नियमाचं पालन करून तुम्ही घरामध्ये चैत्र पौर्णिमे दिवशी दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करा. कारण दुर्गा सप्तशती हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की आपण ह्या ग्रंथाचा पाठ जर केला तर आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याकडनं होते, आणि आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्या हातून होणं खूप महत्त्वाचं असतं. तर हा पाठ आपल्या घरामध्ये आपल्याला करायचाच आहे चैत्र पौर्णिमे दिवशी. तर तुम्ही पाठ सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुद्धा करू शकता बघा. तर दुसरी गोष्ट, सिद्धकुंजिका स्तोत्र हे आपल्याला 11 वेळा घरामध्ये पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला नवारण मंत्र सुद्धा एक माळ करायचा आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत बघा, तुम्ही नवारण मंत्र सुद्धा 1 वेळा करा. पण दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला कुणालाही कोणत्याच महिलेला घरामध्ये चुकवायचा नाही. ही सेवा खूप महत्त्वाची आहे बघा. दुर्गा सप्तशतीचा पाठ ज्या घरामध्ये होतो बघा, ज्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा होते त्या घरावर आलेलं अडचण संकट हे निघून जातं. त्या घरावरती एक सुरक्षा कवच निर्माण होतं, कारण त्या घरावरती त्या कुटुंबावरती कुलदेवतेचा एक कृपाशीर्वाद असतो. यासाठी सांगते की तुम्हाला नाही कुणाला सेवा कोणत्या शक्य झाल्या या 9 दिवसामध्ये, तर त्यांनी नक्कीच ह्या सर्व सेवामध्ये जरी चैत्र नवरात्रीनिमित्त घटस्थापना नाही केली जात, पण चैत्र पौर्णिमा आहे आणि आपल्याला वाटतं की आपल्याकडनं काहीतरी सेवा व्हावी, तर तुम्ही काय करू शकता. तुम्हाला जर पुरणपोळीचं जेवण करणं जरी शक्य नाही, किंवा तुम्हाला एखाद्या सुवासिनी महिलेला घरी बोलवणं शक्य नाही, एखाद्या व्यक्तीला सुद्धा घरी बोलवणं शक्य नाही, तर तुम्ही काय करा, त्या दिवशी तुम्ही साधी सुद्धा घरामध्ये पूजा करू शकता. तर तुम्हाला साधी चपाती भाजी बनवायची आहे, मेथीची भाजी बनवा,
खीर बनवा. देवीला जे पदार्थ आवडतात बघा आपल्या कुलदेवतेला ते पदार्थ बनवा. मग खीर बनवा, तुम्ही शेवाळ्याची मेथीची भाजी बनवा, दुसरी भाजी बनवा एखादी तुम्हाला जी शक्य असेल ती, वरण भात चपाती हे बनवा, नैवेद्य दाखवा चांगल्यापैकी व्यवस्थित. सकाळी नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये एक पाठ दुर्गा सप्तशतीचा करायचा आहे बघा. त्यानंतर तुम्ही घरामध्ये दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही घरामध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी भरू शकता. ओटी नक्कीच भरा, कारण ओटी ही प्रत्येक महिलेनं कुलदेवतेची भरावीच लागते. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी साधी सोपी चैत्र पौर्णिमे दिवशी आपल्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा कशी करायची बघा, आपल्या देवीचा कुळाचार कसा करायचा ह्याविषयी माहिती दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. आणि काही प्रश्न जर असतील, काही समजलं नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. तर मी नक्कीच तुम्हाला तिथे रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या चॅनलवरती हाईपचं बटन आहे, तर नक्की व्हिडिओ जर आवडला तर हाईपसुद्धा करा, लाईक करा. आणि तुम्हाला जर ही माहिती चांगली वाटली तर इतरांसोबतसुद्धा आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.